लवकर या लवकर या. ही बाई अख्खं पोलीस स्टेशन घेऊन घरात राहायला आली का काय? मम्मी मला काय वाटतं कोणाला तरी पकडायला आले असतील का भया? दरोडेखोर वगैरे घुसला का काय घरात? ए थांब. ये नेबळट, शो तुझा फौज फाटा घेऊन इकडे कशाला आलीस? आता काय माझ्या घरात पोलीस स्टेशन खोलणार आहेस का? रोज इथं सलामी द्यायला येणार आहेस तू? सलामी द्यायला नाही आले, तुमची चौकशी करायला आली. कसली चौकशी? तुला काय काम धंदे नाहीत का दुसरे? काय झालं? ए बघ, ही तुझी बेईमान लेक काय करते ती? हिथं हिला राहायला असला दिला तर डोक्यात थुई थुई नाचे लागली ही. आणि काय काय अख्ख्या साताऱ्यात तुझ्या डिपार्टमेंट मध्ये फक्त सुरव्याचंच घर घावतं का ग? अटक करायला, चौकशी करायला, बाकी दुसऱ्या ठिकाणी काही गुन्हे घडतच नाहीत का? ओ पेंटर, बघते ना तुम्ही, म्हणून ही बॅग घरात घेत नव्हती मी. माया हे बघ, तू जरा शांत हो. तिला बोलू तरी देत की तिला नेमकी कसली चौकशी करायची. हे बघ माया, मंजू कुठल्याही पुराव्याशिवाय असं काहीही करणार नाही. हो पेंटर, मला बोलू देत तिच्याशी. माया मंजू, काय झालंय? कसली चौकशी करायची तुला? पप्पा हो पेंटर, इतक्या कनवळपणे कशाला विचारताय तिला? ती बाया तुमच्या बायकोची चौकशी करायला आली आहे. माया जरा शांत बसशील का तू? तिला बोलू देत तरी. मंजू, काय झालंय? मम्मी साहेब, काय एवढा त्रागा करून घेते? डोक्यावर बर्फ ठेवा आणि शांतपणे माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. चला. ये नाही बेट, मी नसते घाबरत तुला, आणि तू माझ्यावर जबरदस्ती नाही करू शकत. म्हणजे तुम्ही माझ्या समोर दुसरा कुठला पर्यायच नाही ठेवला तर? मालिनी मोहिते कुठे आहेत मम्मी साहेब? मालिनी मोहिते कुठे आहेत मम्मी साहेब?